नमस्कार, आपण पाहतात माय मराठी न्यूज। सत्यशोधक शिवशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची 105वी जयंती परिवर्तन क्रांती सेनेच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। या जयंतीच्या कार्यक्रमाचे नियोजन परिवर्तन क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष अमोलभाऊ लोंढे व सचिव विशाल पेटकर यांच्या वतीने मातोश्री रमाई आंबेडकर प्राथमिक व निवासी आश्रमशाळा काकडेमाळा थेऊर या ठिकाणी करण्यात आले होते। या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून सुनील तात्या धिवार, संस्थापक अध्यक्ष बहुजन हक्क परिषदेचे महाराष्ट्र राज्य, त्याच पद्धतीने विशेष उपस्थिती अप्पर तहसीलदार लोणी काळभोर तृप्ती कोलते मॅडम होत्या। या कार्यक्रमाचे प्रथम सत्रामध्ये सकाळी 10 वाजता मुलांची रक्तगट तपासणी, दुपारी 2 ते 5 या वेळेत नेत्र तपासणी, याच दरम्यान तहसीलदार तृप्ती कोलते मॅडम यांनी कार्यक्रमाला भेट दिली आणि शाळेतील मुलांना शैक्षणिक मार्गदर्शन केले। या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून संदीप टिळेकर सर, संस्थापक गुरुकुल करिअर अकॅडमी व श्रीकांतदादा ओव्हाळ राष्ट्रीय प्रचारक शिवशाहू फुले आंबेडकर विचारधारा हे उपस्थित होते। कार्यक्रमाचे मुख्य प्रबोधन सुनील काका जाधव प्रबोधनकार यांनी केले। या कार्यक्रमाला कुंजीरवाडी आणि पंचक्रोशीतील आजी माजी सरपंच, शैक्षणिक, कला, क्रीडा, औद्योगिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। त्यातील काही मान्यवरांना परिवर्तन क्रांती सेना संस्थापक अध्यक्ष अमोलभाऊ लोंढे व सचिव विशाल पेटकर यांनी सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केले व लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे जीवनगौरव विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। यामध्ये आळंदी मातोबा गावच्या विद्यमान सरपंच सोनालीताई जवळकर, सोरतापवाडी गावच्या माजी सरपंच पूनमताई चौधरी, स्वप्नपूर्ती डेव्हलपरचे मालक सचिन घाडगे सर, गुरुकुल करिअर अकॅडमीचे संस्थापक संदीप टिळेकर सर, आरोग्य दूत युवराज नाना काकडे, आरंभ आय केअर हॉस्पिटल उरुळी कांचन डॉक्टर इक्बाल सय्यद सर, पर्यावरण फाउंडेशनचे विशाल वायकर इत्यादी लोकांना साहित्य सम्राट, बुद्धी सम्राट, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जीवनगौरव विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले।
मज भीमराव गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून बसला का आय रावत अंग झाडून निघ बाहेर कर गुलामगिरीवर घाव असे सांगत रखडलेल्या दडपलेल्या चिरडलेल्या समाजाचे दुःख व्यक्त करत कामगारांचे प्रश्न चळवळीच्या मार्गातून सोडणारे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना प्रथमतः विनम्र अभिवादन। मित्रांनो, 15 ऑगस्ट 1947 ला जरी भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले असले तरी 16 ऑगस्ट 1947 साली कामगारांना एकत्रित करून देशात नारा देण्यात आला, ये आजादी झूठी है, देश की जनता भूखी है। इथल्या कामगारांना, इथल्या राज्यकर्त्यांना एकत्रित करून, कामगारांना एकत्रित करून त्यांच्या माध्यमातून बंड पकडण्याचे सर्वप्रथम काम कोणी केलं असं तो लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी केले। ते नेहमी म्हणत 100 दिवस शेळी बनून जगण्यापेक्षा 1 दिवस वाघ बनून जगा। छत्रपती शिवरायांचा पोळा रशियामध्ये गाऊन त्यांनी देशावर असणारी देशनिष्ठा, राष्ट्रनिष्ठा आणि शिवभक्ती साबित केली। त्यांनी अनेक कादंबऱ्या लिहिल्या, लोकनाट्य लिहिले, साहित्य लिहिले, पण त्यातून मित्रांनो महत्वाचं म्हणजे फकीरा का गाजलेली कादंबरी, फकीरा कादंबरी, त्यात एक प्रसंग मुद्दाम आवर्जून सांगतो। फकीरा आपल्या सहकार्यांसमोर इंग्रजांचा खजिना लुटण्यासाठी वाड्यावर जातो। प्रतिघात होतात, खजिना वाड्यावर ताबा मिळवतो। रखवालदार खजिन्याला अडवा येतो, आज जाऊ देत नाही, कारण त्यात माझी आबरू म्हणजे पत्नी आणि माझी तरुण मुलगी आहे। फकीरा त्याला लाथ्यात आडवा करतो, आज जातो आणि त्या बाईपाशी जाऊन म्हणतो, आई, उपाशी माणसाची पोट आया बहिणीची आबरू लुटून भरत नाही। एवढं मोठं सामर्थ्य लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यात होतं, लिखाणात होतं। माझी मैना गावावर राहिली, माझी जीवाची होती या काहिली, हे काव्य अवघ्या महाराष्ट्राला एकत्रित करण्यासाठी त्यांनी लिहिलं। तमाशातील गवळण कृष्ण काढून टाकले आणि त्यांनी गण चालू केला। प्रथम मायभू चरण छत्रपती शिवबाचरण स्मरण गातो कवण। एवढे मोठे बदल लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लोकनाट्यातून केले। परंतु मित्रांनो, अशा साहित्यकाचा उत्तरार्ध मात्र अत्यंत हलाखीचा गेला। शेवटच्या क्षणी फाटकी घोंगडी आणि मिनमिनता देवा यांनी साथ दिली। जवळचे साथीदार मित्रमंडळी सगळे सोडून गेले आणि असा दलित समाजाला, कामगारांना न्याय मिळवून देणारा साहित्यरत्न 18 जुलै 1969 साली त्यांचा अंत झाला। जय भीम, जय महाराष्ट्र। धन्यवाद। यानंतर राष्ट्रीय आंगडी क्रांती सेनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सन्माननीय सीतारामजी बबन खलसे आपल्या या ठिकाणी मनोगत व्यक्त करतील। यानंतर कामगारांच्या लढ्यासाठी लढतात। आणि आता मगाशी माझ्या एका बांधवांनी सांगितलं की देश स्वतंत्र झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी जर शोषितांसाठी, वंचितांसाठी, पीडितांसाठी जर कोणी महामोर्चा काढला असेल तर तो साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे। काय गरज होती अण्णाभाऊंना? देश तर स्वातंत्र्य झाला होता, देशाला स्वातंत्र्य मिळालं होतं, परंतु ते जे मिळालेलं स्वातंत्र्य होतं ते मूठभर धनिकांच्यासाठी स्वातंत्र्य होतं। गोरगरिबांच्या घरी अजून स्वातंत्र्याचा सूर्यच पोचला नव्हता हे सांगण्यासाठी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी मोर्चा काढला। या ठिकाणी मी आपला अधिक वेळ घेत नाही, परंतु मी पुन्हा एकदा अमोल भाऊ तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो की बहुजन महापुरुष असतील म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांपासून लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंपर्यंत ह्या महापुरुषांना आपण डोक्यावर घेतलं नाही पाहिजे, तो डोक्यात घेतलं पाहिजे। ज्या दिवशी आपण छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज यांचे विचार खऱ्या अर्थाने लोकांमध्ये फिरू, लोकांच्या मध्ये समतेची भावना निर्माण करू, तर आणि तरच माणूस म्हणून जगता येईल। नाही तर आजच्या काळामध्ये माणसाने माणसातला माणूस मारून टाकलाय, अमोलदादांनी जात शिल्लक ठेवली। बघा तुम्ही कुठेही जा, माणूस आता सगळेजण आपण माणूस म्हणून बसलोय, पण आपण आपल्यामध्ये असणारी जात जिवंत ठेवली आणि जात मनातून शाहू महाराजांनी पुढे आणला आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर ही अशी आपण वसतिगृह पाहतो ती संकल्पना शाहू महाराजांनी त्या काळात कोल्हापूरला चालू केली। ती संकल्पना बाबासाहेब आंबेडकर ज्या वेळेला मोठे होत होते तेव्हा फुले नव्हते,
पण जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास पाहतो तेव्हा आंबेडकरांच्या इतिहासामध्ये त्यांनी 3 गुरु मानले. त्याच्यामध्ये महत्वाचे गौतम बुद्ध, संत कबीर आणि महात्मा ज्योतिबा फुले. आज आपण पाहतो ज्या व्यक्तीला आंबेडकरांनी पाहिलंच नाही, त्यांची फक्त पुस्तकं वाचून ही माणसं मोठे होत असतील तर आपण किती शिकलं पाहिजे. आणि ज्या वेळेला आंबेडकरांनी 14 ताळ्याचा 1927 साली सत्याग्रह केला त्यावेळेला सुद्धा आपण पाहता की आज आपण एखादी जयंती करतो त्यावेळेला प्रत्येक गोष्टीचा अभ्यास कसा केला पाहिजे आणि आजचा दिवस अनमोल भाऊंनी सुद्धा वेगळ्या पद्धतीने कसा साजरा केला याचं उदाहरण बाबासाहेब आंबेडकरांनी 1927 साली ज्या वेळेला 14 ताळ्याचा सत्याग्रह केला. मग 1927 सालच का, तर ते महात्मा ज्योतिबा फुलेंचं जन्म शताब्दी वर्ष होतं. आणि या जन्म शताब्दीच्या वर्षी ज्या वेळेला महात्मा ज्योतिबा फुलेंचं पुस्तक वाचलं असतील, अभ्यास केला असेल, त्यांनी सगळ्या समाजासाठी हौद ओपन करून दिला. त्या पद्धतीने त्याचं औचित्य साधून आपण तेही काम केलं पाहिजे. आपण 14 ताळ्याचा सत्याग्रह केला आणि त्या सत्याग्रहातून काय घडलं एका 4 ओळीमध्ये मी एका माझ्या वाचनात आलं होतं की 14 तळ्याचं पाणी गाव कुसाबाईच्या ओठावरती पडलं. 14 तळ्याचं पाणी गाव कुसाबाईच्या ओठावरती पडलं आणि सुरुंगाचा स्फोट झाला. 14 तळ्याचं पाणी गाव कुसाबाईच्या ओठावरती पडलं आणि सुरुंगाचा स्फोट झाला. त्या सुरुंगाच्या स्फोटानं 4 मजली इमारत, त्या सुरुंगाच्या स्फोटानं 4 मजली इमारत विना शिडीची ढासळू लागली. पुन्हा एकदा सांगतो, महत्वाचं होतं आपल्यासाठी की 14 तळ्याचं पाणी गाव कुसाबाईच्या ओठावरती पडलं आणि सुरुंगाचा स्फोट झाला आणि 4 मजली इमारत विना शिडीची त्या सुरुंगाच्या स्फोटानं ढासळू लागली. एका 4 ओळीत आपल्याला हे सगळे समाज सुधारकांनी काय काम केले आपल्यासाठी महत्वाचं की ज्या वेळेला गाव कुसाबाई आपल्याला कुठेही संधी नव्हती, जेव्हा गावाची वेशीचा अभ्यास केला जातो आपण पाहतो की गावाच्या मध्यवर्ती ठराविक समाज व्हायचा आणि गावाच्या वेशीच्या बाहेर या सगळ्या बहुजन समाज, दलित समाजाला जागा होती. पण ज्या वेळेला 14 तळ्याचं पाणी पिलं त्यावेळेला म्हणजे गाव कुसाबाच्या ओठावरती पडले याचा अर्थ होता 4 मजली इमारत विना शिडीची. विना शिडीचा अर्थ शिडी असेल तर आपण एका मजल्यावर दुसऱ्या मजल्यावर जाऊ शकत होतो आणि ती 4 मजली इमारत म्हणजे 4 वर्ण, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, जे एकमेकांमध्ये जाऊ शकत नव्हते, एकमेकांमध्ये बरोबर बसू शकत नव्हते, उठू शकत नव्हते, एकमेकांबरोबर व्यवसाय करू शकत नव्हते. ही 4 मजली इमारत ढासळू लागली आणि त्याच पद्धतीनं आज आपण सगळ्यांच्या बरोबर काम करू शकतो. सगळे पक्ष, सगळे संघटना एकत्रित काम करू शकतो. आणि आज आपण अण्णाभाऊ साठेंची ज्यावेळेस जयंती साजरी करतो त्यावेळेला आपण पाहतो की आपल्याला ठराविक लोकांची नावं सांगितली जातात, पण पुनर्जन्मावरती माझा विश्वास नाही असं मी नेहमी म्हणतो. पण तुम्ही विचार करा, 1 ऑगस्ट 1920 ला लोकमान्य टिळकांचं निधन झालं आणि त्याच दिवशी, दुसऱ्या तिसऱ्या दिवशी नाही, 1 ऑगस्ट 1920 ला त्या दिवशी अण्णाभाऊ साठेंचा जन्म झाला. हे फार महत्वाचं आहे. आपल्याला सुद्धा पुढे आणण्यासाठी ही माणसं कशी जन्म घेतात आणि नुसता जन्म घेतला नाही तर त्यांनी करून दाखवलं आणि आपल्याला नुसतं शाळेत शिकवलं जातं बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. एवढं सोपं नाही. त्यांच्या आई वडिलांना का वाटलं त्यांचं नाव तुकाराम ठेवावं? तुकाराम नाव ठेवत असताना आपण पाहतो यावर्षी आपण 375 वैकुंठ सोहळा साजरा करतो संत तुकारामांचा. जे का रंजले गांजले त्यासी मुने जो आपुले तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. जे संत तुकारामांनी त्या काळात काम करून ठेवलं ते हा तुकाराम भावी आयुष्यात करू शकतो हे त्यांच्या आई वडिलांना लहानपणीच कळत होतं. आपण आपल्या मुलांची नावं ठेवताना काय नाव ठेवतो? आपण पत्रिका बघायला जातो आणि पत्रिका बघतो त्यावेळेला एक ठराव आपल्याला कोणी ते सांगतं पत्रिकेमध्ये तुमचं द अध्यक्ष आले आणि मग द असेल तर नाव काय ठेवायचं ते एका ठराविक समाजात असेल. मी कोणाचा उल्लेख करण्याने माझा ते संबंध येईल. त्यांच्याकडे गेलो तर ते सांगतात दामोदर ठेवा आणि आपल्याकडे असेल तर दगडू ठेवा. असं कुठं नाव आहे का दगडू धोंडी कुलकर्णी किंवा असं नाव आहे का दामोदर गंगाधर गायकवाड? पत्रिका तीच असते, समाज तोच असतो, शिक्षण आपल्याला कुठेतरी नेत असतं.
आज आपण सांगितले की अण्णाभाऊ 1.5 दिवस शाळेत गेले, पण 1.5 दिवस शाळेत गेल्यानंतर सुद्धा अण्णाभाऊंनी मग 1.5 दिवसामध्ये ते काय शिकले? तर शाळा किती शिकवत हे महत्वाचं नाही, पण ते मुंबईला गेले, त्यांनी पेंटिंग केलं, त्यांनी जे व्यवसायात गेले, त्यांनी चित्र रंगवले असतील, कामं केलं असतील, यामधून अण्णाभाऊंना जे शिक्षण मिळालं ते त्यांनी पुस्तकामध्ये म्हटलं. ज्या वेळेला पुस्तकं म्हणतील, आज आपण सांगतो की त्यांनी 27 देशामध्ये काम केलं असेल, 27 देशात फिरले असतील, आणि आज आपण मुलांनी आणि पालकांनी काही गोष्टी मी सांगत असताना छोटा असलो तरी मी तुमच्या पालकांसाठी सुद्धा काही गोष्टी सांगितल्या. बाबासाहेब आंबेडकर त्या काळात परदेशात गेले, आपण फक्त सांगतो की ते वडापाव खाऊन शिकले, पण आपण असं म्हणतो का आपल्या मुलाला तू वडापाव खाऊन शिक? आज पालकांनी सुद्धा विचार केला. आपण आता आमच्याकडे ऍडमिशनची लाईन लागली आहे गुरुकुल अकॅडमीमध्ये, अकॅडमीच्या माध्यमातून आपण सगळ्या तळागाळातल्या मुलांसाठी काम करतो. आपल्या अकॅडमीचं टायटलच आहे सामान्य मुलांना टॉपर्स बनवणं. आम्हाला तुम्ही ज्या मुलांना कोण नाहीये ज्यांच्याकडे ऍडमिशन कमिटी द्या, आज आपण त्यांना ऍडमिशन देऊ. आज सकाळी यादी लागली गव्हर्नमेंट कॉलेजची ऍग्रीच्या 24 मुलं बसवली होती, 24च्या 24 गव्हर्नमेंट कॉलेज मिळालं. काल नर्सिंगची यादी लागली, 20 मुलांना ऍडमिशन होतं, 20 मुलांना मिळालं. हँडिकॅप मुलगा आहे त्याला कराडचं गव्हर्नमेंट कॉलेज मिळालं. महत्वाची गोष्ट आहे, आज आम्ही काय करतो हे महत्वाचं नाही, पण मागच्या आठवड्यामध्ये इंजिनिअरिंगची यादी लागली, 80 मधल्या 70 मुलांना गव्हर्नमेंट कोठ्यातनं ऍडमिशन मिळालं. आज आपल्याकडे इलेक्शन होते ना, आज आपण रोजही टीव्हीला पाहतो इलेक्शन किंवा निवडणूक आयुक्तांचे वाद. त्या वादात न पडता मी एक गोष्ट सांगेल, इतके सगळे निवडणूक आयुक्त होऊन गेले, पण त्यातले एकच आयुक्त तुम्हाला लक्षात आहे, कोण माहितीये? TN शेषन. का लक्षात आहे? कारण त्यांनी कायदा वाचला आणि त्याच्यातले मुद्दे वाचले. काय वाचलं त्यांनी? तर त्याच्यात लिहिलेलं आहे, निवडणुकीच्या कालावधीमधले निवडणूक आयुक्त हा सर्वोच्च अधिकारी असतो, तो पंतप्रधानापेक्षा मोठा आहे. हे त्यांना कळलं, त्यांनी ते वापरलं. तिथून पुढे ही आचारसंहिता आणि हे नियम आले. त्या काळामध्ये आम्ही लहान होतो त्यावेळेला कॅमेरे सगळे फिरत होती, सिस्टीम चालू होती. सेम पद्धतीनं आज आपल्याला महात्मा फुलेंनी शिक्षणाचा विचार दिला, त्यांनी शाळा काढल्या. शाहूंनी आपल्याला आरक्षण दिलं. बाबासाहेब आंबेडकर 3 शब्द सांगितले असतील, शिका, संघटित, संघर्ष व्हा. 2 लांब ठेवा, पहिलाच घ्या. शिका. शिक्षण किती महत्वाचं असेल त्या गोष्टी आज आम्ही त्या नियमावलीत वाचतो. शासन देत असताना किंवा गव्हर्नमेंट देत असताना कुठे ते स्टार लावून देतं. आज नियमांचं वाचन केलं तर आपली मुलं आज गव्हर्नमेंट कोठ्यातनं बसतात. आम्ही ज्या वेळेला हा विचार करतो त्यावेळेला विचार करा की जुन्या काळी 1ली 5वी वरती शिक्षण मिळत होतं. इथं सगळे ज्येष्ठ मंडळी आहेत, त्यांना 8वी 10वीच्या वरती ऍडमिशन मिळत होतं. आपली मुलं 10वी पर्यंत शाळेत जायला लागली की 10वीचं शिक्षण बंद झालं, 12वी वरती महत्व केलं. आपली मुलं आता 12वी शिकायला लागली, ते बंद केलं, फक्त सायन्सला डिमांड दिलं. आपली मुलं सायन्सला पण जायला लागली, ते बंद केलं, आता CET आणली. आणि आपली मुलं अवांतर वाचनात कमी पडतात, एक्स्ट्रा अभ्यासात कमी पडतात, म्हणून ह्या